माझं नाव पूनम आणि मी एका कंपनीत कामाला जायचे. घरच्यांनी जसं माझं लग्न करून दिलं होतं तसं मी आणि माझी जाऊ आम्ही दोघंही कंपनीत कामाला लागलो आणि दोघेही रोज कंपनीत कामाला जात असायचे. आमचं दोघींचं खूप पटायचं. आम्ही दोघं एकमेकींची खूप काळजी घ्यायची. दोघींसाठी सतत आम्ही काही ना काही वेगळे करत असायचो आणि प्रत्येक महिन्याच्या पगारामध्ये आम्ही स्वतःसाठी काही ना काही गोष्ट खरेदी करायचो. एका दिवशी सकाळी घरातले सर्व काम आवरून कंपनीत जायचं होतं आणि माझं डोकं लागलं दुखायला आणि ते प्रचंड दुखायला लागलं. मला काहीच सुचेनाचं म्हणून मी माझ्या छोट्या जावेला म्हटलं, अगं राणी, आणि मला वाटतंय आता आजचा दिवस तुला एकटीलाच कामावर जावं लागेल. तू जा व्यवस्थित आणि कंपनीमध्ये सांग की आमच्या जाऊबाईंना डोकेदुखीचा त्रास होतोय म्हणून ते आज येणार नाहीत. राणी मला म्हणाली, ठीक आहे ताई, मी जाते आणि मी सगळं काम व्यवस्थित करते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही घरी आराम करा आणि घरातलं काही काम करू नका. मी घरी आराम करण्यासाठी राहिले होते. मी थोडंसं जेवण केलं, डोकेदुखीची गोळी खाल्ली आणि थोडंसं आराम करावा म्हणून बेडवर झोपले. तेवढ्यात राणीचा नवरा म्हणजेच माझा छोटा दीर हा घरी आला आणि तो दाराची बेल वाजवू लागला. मला खरं तर आराम करायचा होता. मी आराम करण्यासाठी नुकतेच बेडवर झोपले होते आणि तेवढ्यात दीर आला होता. मी उठले आणि दार उघडलं. तेवढ्यात माझा दीर मला म्हणाला, वहिनी, तुम्ही कंपनीत गेला नाहीत? मी त्यांना म्हटलं, होय पप्पू, मी नाही गेले कंपनीत. मी माझ्या दीराला लाडाने पप्पू म्हणायचे आणि पप्पू हा खूप चांगला होता. तो त्याच्या बायकोची काळजी खूप घ्यायचा. त्या दोघांचे लव्ह मॅरेज होतं. त्या दोघांचा एकमेकावर खूप प्रेम होतं. पप्पूला मी सांगितलं की पप्पू, माझं डोकं खूप दुखत आहे. मी आत्ताच डोकेदुखीची गोळी घेतली आणि थोडासा आता झोपणार आहे. तेवढ्यात पप्पू म्हणाला, वहिनी मला माफ करा, मी तुम्हाला मध्येच डिस्टर्ब केलं. मी म्हणाले, काही नाही पप्पू, राहू द्या. तुम्ही का असं बोलताय? तेवढ्यात पप्पू मला म्हणाला, चला मी तुमच्या डोकं चेपून देतो. आणि मी थोडंसं बेडवर झोपले आणि पप्पू माझं डोकं चेपून द्यायला लागला. जसं पप्पू माझं डोकं चेपत होता तसं मला खूप छान वाटत होतं. मला देखील खूप आवडत होतं. मी पप्पूला म्हटलं, पप्पू थोडासा बाम जास्त लावा म्हणजे मला बरं वाटेल. पप्पूने देखील थोडासा जास्त बाम लावला आणि डोकं चेपायला लागला. जसा तो डोकं चेपत होता तसं माझं डोकं हे राहत होतं, आराम पडत होता, चांगलं वाटत होतं मला. मी त्यांना म्हटलं, काय पप्पू, तुमच्या हातात तर जादूचा आहे. तर तो हसला आणि मला म्हणाला, काय वहिनी, तुम्ही तर माझी चेष्टाच करता राव. मी म्हटलं, अहो खरंच हातात तुमच्या जादू आहे. मी असं म्हटलं आणि मी असंच पप्पूच्या हाताची पप्पी घेतली, कारण त्यांच्या हातातल्या जादूमुळेच माझं डोकं हे दुखायला राहिलं होतं. नाही तर मला डोकेदुखी सहन होत नव्हती. एवढं डोकं दुखत होते आणि त्यांनी माझी खूप मोठी मदत केली होती. मी त्यांना म्हटलं की खरंच क्या बात आहे पप्पू. म्हणाला, वहिनी, एवढी नका माझी एवढं नका माझं कौतुक करू. तेवढ्यात पप्पूला म्हटलं, चला आणखीन एकदा थोडं डोकं चेपून द्या म्हणजे मी झोपते. पप्पू म्हणाला, ठीक आहे. मग मी बेडवर वरशी पडले आणि पप्पूच्या मांडीवर डोकं ठेवून पप्पू बाम लावून माझं डोकं चेपत होता. मला देखील खूप चांगलं वाटत होतं. डोकं दुखायला राहत होतं, आराम पडत होता. मी पप्पूला म्हटलं, तुम्हाला मी आवडते का? तेवढ्यात पप्पू मला म्हणाला की हो, तुमच्यासारखी एवढी सुंदर वहिनी कोणाला आवडणार नाही. मग मी त्या पप्पूला म्हटलं, मग माझे एक काम करता का? पप्पू म्हणाला, काय वहिनी, तुम्ही हुकूम करा. तुमचं काय काम करायचं नाही तर कोणाचं काम करायचं? मग मी पप्पूला म्हटलं की तुम्हाला तर माहीतच आहे की तुमचा भाऊ हा 2 महिने कामासाठी बाहेर जातो. तो काय घरी येत नाही. आणि मग तुम्ही विचार करा तुमची वहिनी कशी राहत असेल. मला तर असं वाटतंय तुमच्या भावाला तर माझी काही काळजीच नाही. तर पप्पू मला म्हणाला, वहिनी असं नका बोलू तुम्ही. मी म्हणलं, राहू द्या, तुमच्या भावाला पण माझी काळजी नाही आणि तुम्ही जवळ असता तर तुम्हाला पण माझी काळजी नाही. तर पप्पू मला म्हणाला,
बरं बोला, काय काम करू तुमचं? तर मी उठले आणि पप्पूचा हात हातात घेतला आणि त्यांना म्हटलं, का सांगावं लागतं होय काय करायचं ते? पप्पू मला म्हणाला, वहिनी हे मला बरोबर नाही वाटत. मी त्याला म्हटलं, काय वाटायचं? हा का कोण घरी आता आपल्या दोघांसाठी मोकळं आहे आणि कोणाला काही कळत नाही. पप्पू मला म्हणाला, वहिनी तुम्हाला माहिती मी तुमचा कोणताच शब्द खाली पडू देत नाही आणि आज तुम्ही असं बोलताय तरीही मी तुमचा शब्द आज खाली पडू देणार नाही. तसं म्हणून पप्पूने मला त्याच्याजवळ घेतलं. त्यांनी मला जसं त्यांच्याजवळ घेतलं तसे मी त्याला जोरात माझ्या मिठीत घेतलं आणि त्याच्या केसाला कुरवाडू लागले. मला खूप छान वाटत होतं. पप्पूने मला एकदम जोरात मिठी मारली. तशी मिठी मला माझ्या नवऱ्यानेसुद्धा कधी मारली नव्हती आणि मी पप्पूच्या गालावरती किस केला. पप्पूला तो खूप आवडला. पुन्हा त्याच्या मानेवरती किस केला. तो पण त्याला आवडला. मग पप्पूने डायरेक्ट माझ्या ओठांवरती किस केला आणि तो माझ्या ओठांमधला रस चोखू लागला. त्याने 5 मिनिटे तरी सलग माझ्या ओठांमधला रस चोखू लागला होता आणि मला हे खूप छान वाटत होतं. मी एकदम त्यांच्यामध्ये हरवून गेले होते. नंतर पप्पूला मी म्हटलं, हे बघा आता मला काही कंट्रोल होत नाही, काही सहन होत नाही, चला आता. असं म्हणलं. लगेच पप्पूने त्याच्या कपडे काढले सुरुवात केली आणि त्याने मला त्याच्याजवळ घेतलं. मला खूप चांगलं वाटत होतं आणि घरामध्ये कोणीच नव्हतं. आम्ही दोघंच अख्ख्या घरामध्ये होतो. मी माझ्या मोठ्या बेडवरती झोपले होते आणि पप्पू माझ्या शेजारी होता. मी पप्पूला म्हटलं, आता नुसते कपडे काढून बसणार आहे का? पप्पू मला म्हणाला, वहिनी मी माझे काढलेत पण तुमचे राहिलेत की? मी लाजून त्यांना म्हटलं की आता वहिनीला तुम्ही काम सांगणार आहात. पप्पू मला म्हणाला, माझी तेवढी हिंमत नाही की मी माझ्या वहिनीला काम सांगेल. आणि त्यांनी माझी साडीच काढायला सुरुवात केली. त्यांनी माझी साडी पूर्ण फेकून काढली होती आणि तो माझ्या पोटावर पप्पी घेत होता. त्याने हळूहळू त्याचं कंट्रोल हे सोडलं होतं. त्याला जे चांगलं वाटत ते तो करत होता आणि मला देखील ते चांगलं वाटलं होतं. 2 तास पप्पू मला किस करत होता. त्याने माझ्या शरीराचा कोणताच भाग हा किस करायचा ठेवला नव्हता. पुन्हा तो मला म्हणाला, वहिनी माझा भाऊ खूप वेडा आहे जो एवढ्या चांगल्या बायकोला सोडून बाहेर राहतो. मी त्याला म्हटलं, कशाला त्या माणसाचं नाव काढत आहे? आता सध्या मी तुमची आहे आणि तुम्ही माझ्या आहात. माझं डोकं दुखायचं हे गायब